श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 20 वर्षांची वेणा मिरजेतील सासरगृहीच्या अंगणात तुलसी वृंदावनापाशी बसून संत एकनाथांचे भागवत वाचत होती. गेली 8 वर्षे ती वैधव्याचे जीवन जगत होती. भागवत आणि भावार्थ रामायण या ग्रंथांनी तिचे दुःख बरेच हलके केले होते. तिची वैधव्याची जखम बरीच भरून निघाली होती. आता ती कमालीची अंतर्मुख झाली होती. एखाद्या तपस्विनीचे तेज तिच्या मुखावर विलसत होते. आता तिला आवश्यकता भासत होती प्रत्यक्ष सद्गुरूंची. ग्रंथाचे वाचन करताना अनेक शंका, अनेक प्रश्न उपस्थित होत. आत्मबुद्धी म्हणजे काय? देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी काय साधन करावे? बुद्धी विवळे म्हणजे तरी काय? 4-5 ओव्या वाचून झाल्या की ती काही काळ थांबत असे, मनात विचार करीत असे अन शेवटी अनाकलनीय म्हणून पुन्हा वाचन सुरू करत असे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांचेही काही अभंग तिच्या वाचण्यात आले होते. पण त्यातील वेदांताचा लक्षार्थ कुणाकडून तरी समजावून घ्यावा असे तिला वाटत होते. पण कोण तिला समजावून सांगणार होते? घराबाहेर कुणाशी बोलायची सोय नव्हती. वेणाबाईचे माता पिता अन सासू सासरे तसे स्वभावाने खूप चांगले होते. ते वेणावर मनापासून प्रेम करीत. वेणा पण घरकामात अतिशय दक्ष असे. तत्कालीन प्रथेनुसार सोवळ्याचा भाग सोडला तर बाकी सर्व कामे ती मनापासून करी. तिच्या दिनचर्येत मातापित्यांचा अथवा सासू सासऱ्यांचा मुळीच जाच नव्हता. आणि याचे खरे कारण म्हणजे सोशिक कनवाळू वेणाचा त्यांना खूप आधार होता. पहाटे 5ला उठल्यापासून रात्री पाठ टेकेपर्यंत वेणा सर्व काळ कार्यरत असे. गायी धुणे, धारा काढणे, अंगण झाडणे, गोठा स्वच्छ ठेवणे, सडा, रांगोळी, निवडणे, टिपणे, धुणी भांडी ही सर्व कामे ती करीत होती. तिने धुतलेल्या धुण्यावर वा घासलेल्या भांड्यावर घरातील माणसे पुन्हा पाणी शिंपडून घेत याचे आरंभी तिला वाईट वाटे. पण नंतर त्याची सवय होऊन गेली. देवघरातील मज्जावही तिच्या अंगवळणी पडला. वेणाला जाच होता तो समाजाचा. ती कोल्हापुरात माहेरी असो अगर मिरजेला सासरी असो, समाज तिच्याकडे करड्या नजरेने पाहत असे. वेणा कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, काय बोलते या सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवण्याची जबाबदारी जणू परमेश्वराने या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सोपवली होती. पण 8 वर्षात त्यांना वेणाने नावे ठेवण्याची एकही संधी दिली नव्हती. त्यांचे सारे नियम ती काटेकोरपणे पाळत होती. निंदक डोळ्यात तेल घालून तिच्या पाळतीवर असत, पण ती खूपच सावध होती. पण या रेशमी कोशात वेणाचा विकास होणे शक्य नव्हते. केव्हा तरी तिला या सोन्याच्या बेड्या तोडाव्या लागणार होत्या आणि तसा प्रसंगही तिच्या जीवनात येऊन गेला. असो. साधक हो, परमपूज्य वेणा स्वामी व श्री समर्थ रामदास स्वामी यांची भेट कशी झाली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.